Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। माझा हा लढा देवेंद्र फडणवीसांविरुद्ध नाही, ही इज पार्ट ऑफ द सिस्टम। हा आपला बीजेपीचा विरुद्ध आहे, काँग्रेसचा विरुद्ध आहे, दोघांचा विरुद्ध आहे। त्यापुढे नक्कीच बदल होईल आणि आपण हा बदल वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या जागा वाटपाचा तिढा जो आहे तो अजूनपर्यंत सुटलेला नाही आहे। मात्र वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची जी 11 लोकांची पहिली यादी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीकरता जारी केलेली आहे। त्यामध्ये दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातून विनय भांगे यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली आहे। आपल्यासोबत विनय भांगे आहे। महत्त्वाचं म्हणजे विनयजी, तुमची उमेदवारी वंचितनी पहिल्या यादीमध्ये जाहीर केलेली आहे। दक्षिण पश्चिम नागपूर हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा मतदारसंघ आहे। कसा प्रचार चालला आहे आणि कुठले प्रमुख मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांपुढे जाणार आहात? सर्वप्रथम मी या मीडियाच्या माध्यमातून हे सांगायला इच्छुक आहे की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी माझ्यावर मोठा विश्वास ठेवून त्यांचे आशीर्वाद आहेत की त्यांनी मला 11 लोकांची यादी जाहीर केली, त्याच्यामध्ये माझं नाव होतं। त्यांचा आभार व्यक्त करतो। आणि तसेच देवेंद्र फडणवीसांविरुद्ध ही लढाई नाही, ही लढाई आरक्षणाच्या मुद्द्यावर आरक्षणासाठी आहे। आरक्षणाच्या संरक्षणाकरिता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी हा लढा चालू केलेला आहे आणि याच्यात SC ST OBC एकत्र येऊन आम्ही सत्तेत जाऊ हे आम्ही या मीडियाच्या माध्यमातून सांगतो आहे की मागच्या काळात आरक्षण बचाव यात्रा हे साहेबांनी कंडक्ट केलेली होती। मागील 4000 किलोमीटर आणि याच्यात 2000पेक्षा जास्त ॲट्रॉसिटीज झालेल्या आहेत ह्या समाजाच्या लोकांवर आणि ते दंगल घडणार होती। महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये याच्यासाठी आमचा हा प्रयास चालू आहे आणि आपल्या आरक्षणाचं संरक्षणाचा जिम्मा साहेबांनी आमच्या कंद्यावर दिलेला आहे, युवा पिढीच्या कंद्यावर दिलेला आहे आणि मोठा विश्वास श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी युवा पिढीवर दाखवलेला आहे। दक्षिण पश्चिम मधून तुम्ही निवडणूक लढताय वंचित बहुजन आघाडीकडून, युवा नेते आहात। कुठले असे प्रचाराचे प्रमुख मुद्दे तुम्हाला जाणवत आहेत जे मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला समोर जाणार आहे आणि देवेंद्र फडणवीसांविरोधात तुम्ही लढताय? मी पहिलेच स्पष्ट करतो आहे की माझा हा लढा देवेंद्र फडणवीसांविरुद्ध नाही, ही इज पार्ट ऑफ द सिस्टम। हा आपला बीजेपीचा विरुद्ध आहे, काँग्रेसचा विरुद्ध आहे, दोघांचा विरुद्ध आहे। आज तुम्ही बघत असाल की राहुल गांधींनी यांनी आपल्याला आपल्याला जे 2024च्या निवडणुकीमध्ये लोकसभेत यांनी आपल्याला एक नारा दिलेला आहे की संविधान हातात घेतल्याने सगळ्यांना दाखवलेलं आहे की संविधान बचाव आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी त्यांना मतदान केले। आणि आता ते निवडणूक संपताच अचानकच राहुल गांधी विदेशात जाऊन म्हणतात की आम्ही आरक्षण संपवू। तर आता समाजाने समजलं पाहिजे ना। आणि बौद्ध समाजाकडे स्वाभिमानी पक्ष आहे, OBC समाजाकडे आता स्वाभिमानी पक्ष आहे, STंकडे स्वाभिमानी पक्ष आहे, तो आमचा वंचित बहुजन आघाडी। आज 11 लोकांच्या यादीमध्ये वडार समाजाचं नेतृत्व करायला वडार समाजाला साहेबांनी संधी दिली, विश्वकर्मा समाजाचं नेतृत्व करायला माझे मोठे भाऊ निलेश विश्वकर्मा यांना त्यांनी संधी दिली। तसेच तृतीयपंथ आमची शमीबाताई पाटील रावेर मतदारसंघामधून लढत आहे, तृतीयपंथाला मौका दिला। तर आता BJP काँग्रेस यांचे जे राजकारण आहे हे संपले पाहिजे, जाती मातीचे राजकारण संपले पाहिजे आणि युवा पिढी जागृत व्हायला पाहिजे आणि युवा पिढीने सांगितलं पाहिजे की समजलं पाहिजे युवा पिढीला की आज तुमच्याकडे तिकीट घ्यायला यांच्याकडे बोली लागतात, मोठ्या याच्याने बोली लागतात, 50 वर्ष काम करावं लागतं। मला 30 वर्षाचा युवाला दुसऱ्यांदा संधी दिली आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी। तर आता युवा पिढीने जागृत व्हावे आणि याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीला आपला स्वाभिमानी पक्ष म्हणून निवडून द्यावे आणि सत्तेत आपला आवाज विधानसभेत पोहोचावे ही विनंती करतो। मधल्या काही काळामध्ये काही पोस्टर बॅनर फाडण्यात आले होते आणि तुम्ही एक गंभीर आरोपसुद्धा केला होता की भाजप काँग्रेसकडून वारंवार फोन येत आहेत, धमक्या येतात। नेमकं काय प्रकरण? धमकी मला रोजच येत आहेत आणि माझे बॅनर फाडणं याचं काय, माझ्या मतदारसंघामध्ये बॅनर वॉर चाललं आहे। आपण बघत असणार देवेंद्र फडणवीसांचा देवा भाऊ म्हणून त्यांचे बॅनर प्रचारित होत आहे आणि माझे मोठे भाऊ प्रफुल्ल गुडदे भाऊ यांचं पण म्हणजे प्रश्नचिन्ह म्हणून ते महाराज आम्हाला माफ करा म्हणून बॅनर चाललं आहे। माझे बॅनर ज्यांनी पण फाडले असणार मला त्रास नाही, म्हणजे यांचं काय म्हणणं आहे की मी OBC समाजाचं नेतृत्व नाही करू शकत काय? OBC माझा पाठीशी आहे आणि आम्ही आता आरक्षण बचाव यात्रा मी नागपूरमध्ये आमची परवा रॅली झाली आणि पूर्ण दक्षिण पश्चिम मतदारसंघ तसेच नागपूर शहरात आमची रॅली गाजली आणि मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद आहे मला। आणि तसेच दक्षिण पश्चिम मतदारसंघातून मतदार ज्या प्रकारे मी पोचतो आहे त्यांची समस्या मी बघतो आहे, तर गल्लोगल्ली आता लोक जागृत झाले आहेत आणि SC ST OBC हे जागृत झालेले आहे की कशाप्रकारे काँग्रेस आणि BJP फक्त जाती ज्या वेळेस निवडणुकी येतात जातीचं राजकारण करायला निघतात आणि त्याच्यानंतरचं जे आहेत ते असे प्रश्न उपस्थित करतात की बाबा आम्ही आरक्षण संपवू। तर लोक जागृत झालेले आहे आणि याच्यापुढे नक्कीच बदल होईल
आणि आपण हा बदल वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून होईल. ज्या तुम्हाला फोन येत आहेत असं म्हणणं आहे तुमचं, तर नेमकं कुठल्या पक्षाकडून तुम्हाला? बघा, मला कितीही दाबण्याचा प्रयत्न करणार, मी भीमपुत्र माझी ओळख आहे आणि भीमपुत्राला कोणी धमकवू नाही शकत. समाज माझ्या पाठीशी आहे. जे बॅनरवर चालला होता, माझे बॅनर फाडण्यात आले, माझं उत्तर बॅनरमध्येच चाललं आहे. माझे आरक्षणावर जेवढे आरक्षणाचे संरक्षण की आरक्षणाचे राजकारण हे प्रश्न उपस्थित मी करतो आहे आणि जितके बॅनर फाडतील त्याच्यासाठी आणखी बॅनर ताकदीने पूर्ण मतदारसंघात लागत राहतील आणि त्याचं उत्तर परत त्यांना मी बॅनरमध्येच देणार. ह्या बॅनर वॉरमध्ये आपणच जिंकतो आहे. आपण बघितलं, हे होते विनय भांगे, ज्यांना दक्षिण पश्चिम नागपूरमधून वंचित बहुजन आघाडीने देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवलेलं आहे. योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.